टॅलेंटेड क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. समोर आहे तितकाच दमदार अष्टपैलू खेळाडू कल्पेश सावटे. लेदर क्रिकेटचा सराव होऊन नक्कीच आणि हा क्रिकेटपटू पहिला चेंडू बागपूरला फोर्स केलाय. आपण पाहतो डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पार आणि तुषारच्या बॅट मधून पहिलाच मोठा आघात. चेंडू पाहिला आपण तर बाउंड्री लाईनच्या पार चौकार. तुषार चौधरी आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये कमी पडला होता, परंतु आता मी कमी नाही पडणार, कारण की प्रत्येक वेळेला आपण कुंदनवर निर्भर राहू शकत नाहीये. कारण की प्रत्येक टीम मध्ये 11 खेळाडू आणि 11 खेळाडू मध्ये प्रत्येक एक खेळाडूला चांगले योगदान देणं गरजेची बाब असते. पहिल्या बॉलवर मात्र आपण पाहिलंय तर इथे आगाज केलाय, प्रहार केलाय. कल्पेश याचं प्रत्युत्तर देईल का या षटकामध्ये? 4 धावांनी झालेली सुरुवात. हो हो अनसाईडला आक्रमक फटका. षटकार येताना पाहायला मिळतोय. आतिषबाजी चौकारानंतर षटकार आणि तुषार मात्र या मॅच मध्ये मोठे संकेत देत असताना पाहायला मिळतोय की आज आम्ही आमच्या टीम साठी मात्र चांगलं क्रिकेट खेळणार आहोत आणि नक्कीच नुसतं चांगलं नाही तर मोठंही सुद्धा क्रिकेट खेळणार आहोत. आणि ते त्याचं चित्र दर्शवत असताना हा विस्फोटक फटका षटकार पेश केलाय. धीमा गतीने चेंज ऑफ द पेस वेट केले. चेंडूला ढकललं जातंय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. कॉलिंग चुकीचं झालंय, परंतु आपण पाहिला चुकीच्या कॉलिंगचा मात्र तितका मोठा फटका नाही पडलाय. परंतु आपण पाहतोय की टीमच्या टोटल मध्ये 1 ने भर पडले. टीमची टोटल आपण पाहिलं तर 11 धावा पाहायला मिळतात. जसं म्हटलं जातं ना की दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. आणि या मॅच मध्ये कोण बनवेल आपली चांगली परिस्थिती पाहूया. नागपूरला महेशच्या बॅटमधून आपण पाहतोय हा चेंडू स्लाइस केला गेला होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिथे. चेंडूची फेकी आली आहे. थोडस आपण पाहिलं तर नक्कीच चांगला थ्रो अपेक्षित होता कल्पेश राणा, परंतु तसा आला नाहीये. 2 धावा मात्र मिळतील. टीमच्या टोटल मध्ये भर पडत असताना पाहिली टीमची टोटल पोहोचली गेली 13 आकड्यावर. चेंडू फेकून जायला पहिल्या षटकामध्ये 4 आणि 4 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केला म्हणजे थोडस महागडं षटक हे पाहायला मिळत आहे. इथून आपण पाहिलं तर आई माऊली नागली टीम आपण पाहिली सरप्राईज पॅकेट म्हणून स्वतःला आज पेश करू शकते. कारण की त्यांच्याकडे आपण पाहिलं या टीमला मी अनेक वेळा पाहिलंय, कारण की पहिल्या मॅच मध्ये जर त्यांनी लय पकडली ना किंवा मग त्यांची गाडी अतिशय चांगल्या रीतीने पळते. परंतु यावेळेला चेंडूला वेट केला, हुक केला. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिला लॉंग लेग सीमारेखा पार आणि महेश नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. भरपूर शॉट दिले, चेंडूची हाताळणी केली गेली होती. धीमा गतीने चेंडूची हाताळणी करायचा प्रयत्न होता, परंतु जी लेंथ होती खराब होती मी तर म्हणेन. आणि ह्या लेंथवर जर गोलंदाजी झाली तर मग मोठा फटका लागेल. पाहता पाहता टीमची टोटल पोहोचली 19च्या घरामध्ये. शॉर्ट पिच पुन्हा एकदा, परंतु यावेळेला एलिव्हेशन नाही मिळालंय. पण पाहतो जी ताकद प्रदान करण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर टायमिंग झालं होतं, परंतु तिचे एलिव्हेशन मात्र बॅटचं मिळालं नाही. तेच कारण मिड विकेटला फटका फसला गेला आणि फटका फसला म्हणजेच पहिला विकेट डाऊन झाला. एक सोपा कॅच मात्र आपण पाहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये पकडला गेला शैलेशच्या माध्यमातून आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का आपण पाहिला तर आई माऊली स्पोर्ट्स नागली टीमला दिला गेलाय. पहिलं षटक फिनिश झालंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 1 बाद 19 धावा या पाहायला मिळत आहेत. 19चा आकडा जरूर काहीतरी दर्शवतोय आणि 19चा आकडा आपण पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये आपण पाहिला तर 19 फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असते. 19 फेब्रुवारी म्हटलं तर नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करायचा झाला तर अवघा 50 वर्षाचं आयुष्य लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 350हून अधिक गड किल्ले त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मात्र स्थापित केले आणि तोच मात्र 19चा आकडा मात्र सध्या तर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वर करंट पाहिलं आपण या वेळेला नक्कीच चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं होतं आणि 2 धावा मात्र आपण पाहिलं
तर अर्जित केला जातात. तुषारच्या बॅट मधून नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 28 धावांची एक धमाकेदार खेळी करून फॅक्टर मात्र या वेळेला थोडस मी म्हणेन की फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने होता, कारण की लक फॅक्टर आपण पाहिलं ना तर जवळजवळ चेंडूचा बाउंड्री लाईनच्या पलीकडे जायला हवा होता, कारण की तो चेंडू मात्र अडला गेला आणि एक मात्र धाव मिळाली कुंदन स्टॅगनकडे. यावेळेला आपण पाहिला फटका चांगला खेळलाय, परंतु फिल्डिंग तितकी चांगली आहे. कुंदन ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की आत्मविश्वास ऊर्जा संचार त्यांच्यामध्ये झालाय, कारण की पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी केलेली बॅटिंग आणि तो दुय्यम आत्मविश्वासाने खेळत असताना टीमची टोटल मध्ये आपण पाहिली तर 23 धावा. चेंडू फेकून झाली आहे 3. करण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेला मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं कल्पेश पाहायला मिळतात. तिथे चेंडूला उचलला गेलाय, फेकला गेलाय. मंगेशचा बॅकअप नाहीये आणि फायदा मिळतो इथे. जिथे विकेट मिळायला हवी होती तिथे 2 धावा मिळतात आणि इथे होताना पाहायला मिळतात भरपूर मोठ्या चुका. आणि असंही म्हटलं जाते ना की चुकणार तर तुम्ही मुकणार, आणि मॅचला मात्र कदाचित मुकावं लागू शकते, कारण की तुम्ही चांगल्या बॅटर्सना संधी देणार तर मग त्याचा फटका तुम्हाला मोठा लागू शकतोय. टोटल आपण पाहिली आहे 25 चेंडू फेकून झाले 4. स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला, इनफिल्डच्या वरून गॅप शोधलाय, क्लास दर्शवलाय आणि क्लास आहे आणि तो तुषारने मात्र आपण पाहतोय दर्शवला गेलाय. प्रेक्षणीय मात्र आपण पाहतोय हा चौकार टोकलाय आणि या चौकाराने टीमची टोटल 29च्या घरामध्ये पोहोचत असताना पाहायला मिळत आहे. आणि जयेश आपण पाहतोय ज्या चुका पहिल्या मॅच मध्ये झाल्या होत्या ना त्या चुका सुधारल्यात आईमावली नागले संघाने, आणि या मॅच मध्ये पाहतोय जास्त निर्धाव चेंडू होत नाहीये, धावा जास्त येत आहेत. तेच आपल्याला पाहायला मिळते, ऊर्जा संचार झालाय त्यांच्यामध्ये. आता यावेळेला मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. थोडस दडपणाखाली गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा टीम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिथूनच आपण पाहिलं की दडपण मात्र जाणवत आहे. तुमची टोटल आपण पाहिली आहे तर 31 धावा 2 षटकाची समाप्ती पाहायला मिळते. 15.50च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत आणि ऊर्जा संचार करणारा खेळ मात्र आता पाहिला आपण ना तर आई माऊली स्पोर्ट्स नागले टीम साठी तुषार चौधरी हा खेळाडू करतोय, कारण की त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 दर्जेदार चौकार, 1 षटकार, 2 मित्र म्हणेन 3 तिहेरी आणि 3 दुहेरी आणि 2 सिंगल अशा पद्धतीने आपण पाहिलं तर टीमचं वैयक्तिक कॉन्ट्रिब्युशन आपण पाहिलं तर तुषार चौधरी याचं पण पाहिलं ना तर आपल्या टीम साठी त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 22 धावा आपण पाहतोय. आणि आपण पहिल्या 2 षटकाचा खेळ बघितला ना जयेश, जे आपण जर बघितलं पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट आली होती, त्यानंतर कुठल्या प्रकारे निर्धाव चेंडू आलेला नाहीये. सिंगल डबल येत आहेत, मोठे फटके देखील येत आहेत, खूप चांगली फलंदाजी करतायत, कारण 2 षटकामध्ये 31 धावा चांगली सुरुवात म्हणावी लागेल आणि 1 षटक अद्याप बाकी आहे. आणि तेच आपण पाहतोय ना की चुका सुधारायला शिका, प्रगतीचा मार्ग मिळेल. आणि प्रगतीचा मार्ग फुल टॉस या वेळेला मात्र आपण पाहतोय झेल मात्र पकडण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी टीम कडनं भरपूर मोठ्या प्रमाणात आता चुका होताना पाहायला मिळतात. नक्कीच हे परफॉर्मन्स जेव्हा एका इनिंग मध्ये होतं ना मग डगआउट मध्ये जातो ना एक त्या माइंडसेटने आपण जात नाहीये तर कमबॅक करून मात्र डगआउट मध्ये जावं लागेल. जर तुम्हाला इथून आता एक डेफिनेटली तुम्हाला एक गुड टोटल चेस करावं लागणार आहे की कारण की सध्या परिस्थिती चांगली पाहायला मिळते माऊली नागली टीमची. गटाचा नक्कीच वापर केला होता. ओ माय गॉड, या वेळेला काय घडलंय आणि बिघडलंय. मात्र आपण पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावा. बिग मिस्टेक झालेली आहे, भरपूर मोठी चूक झालेली आहे त्या क्षेत्ररक्षकाकडनं, कारण चेंडू सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे आणि सीमारेषेच्या बाहेर गेला म्हणजे 4 धावा मिळाल्यात एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 धावा. या ज्या एक्स्ट्रा धावा देतात ना जयेश, या दुसऱ्या इनिंग मध्ये भरपूर महागात पडू शकतात, कारण 3 षटकाचा सामना आहे आणि या मैदानावर धावा चेस करणं कठीण देखील आपण भरपूर वेळा बघितलेलं आहे. मागची स्पर्धा आपण बघितली जेव्हा गोलंदाजा बोलबाला राहिला होता या मैदानावरती, ही स्पर्धा पाहूया कशा प्रकारे जाईल, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये एक धोक्याची घटना बनेल.
हा बॉल पाहिला आपण तर अगदी ऑफस्टमच्या जवळ पिचिंग केलं होतं, पडल्यानंतर एका लाईन आणि लेंथ मध्ये विकेट किपरच्या हातामध्ये असताना पाहिला मी ते डॉट चेंडू टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पोचली गेली 37 च्या घरामध्ये आहे. म्हणजेच इथून आपण पाहिलं तर जवळजवळ येणारे चेंडू राहिले 3 चेंडू मध्ये नक्कीच चांगली विस्फोटक फलंदाजी नाही, तर या वेळेला मात्र कमबॅक केले गोलंदाजानं. एक विकेट गुड लुकिंग टच मध्ये होता कुंदन, आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून इथे सुद्धा नक्कीच चांगलं योगदान मिळालं, परंतु या वेळेला एक गुड फिनिशरचा रोल त्याला अदा करायचा होता, मात्र तो करण्यामध्ये असक्षम राहिला आणि मात्र कॉट वाईन द विकेट. आणि अशा तऱ्हेने महत्वपूर्ण आपण पाहिला तर धक्का ऐमावली स्पोर्ट्स नागले टीमला लागला. चला यानंतर जो सामना होणार आहे, हॅलो, यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे संघनायक चला टॉस करण्यासाठी या. प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा टीमचे कर्णधार असतील आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीमचे कर्णधार असतील. आणि चिंचोडीचे कर्णंबाला अजित घरे त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं निस्सारश स्वागत करतो. बघा काय फटका केलाय, गेले आपण पाहतोय चेंडूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय, लेट आलाय पण थेट आलाय. मी तर म्हणेन फलंदाज कुणाल षटकार ठोकलाय. डेफिनेटली आपण पाहिलं की कुणाल आला आहे आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो गोलंदाजाचं स्वागत मित्र म्हणेन जसं मोठ्या षटकारानं केलंय, परंतु जिथे गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीमला कमी लेखून चालायचा नाहीये. त्यावेळेला मस्त टायमिंग झालाय, कॉटन बॉलची संधी परंतु कलेक्ट केली जाते, विकेट डाऊन होताना पाहायला मिळतं. इथे विकेटच्या सहाय्याने कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळालं. जवळजवळ आपण पाहतोय तर जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये 44 धावांचं लक्ष मात्र इथे सेट केलंय. 44 रन्स विन. ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे तर बॅटिंग मात्र नक्कीच चांगली झाली आहे, पण दुसऱ्या बाजूने आपण विसरू शकत नाही तिथे गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी या टीमला, कारण की त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहिले तर बॅटिंग लाईनअप मध्ये मंगेश खूप चांगला फॉर्म मध्ये आहे. नुकतीच जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर त्यांचा खेळ मी पाहिला होता, 12 चेंडू 50 धावा, विस्फोटक खेळ 70 धावा 3 षटकामध्ये चेस करायच्या होत्या, परंतु एक अशी बॅटिंग केली होती आणि ते नक्कीच कदाचित जिंकणार असं सुद्धा दर्शवलं होतं, परंतु मंगेशची जी विकेट होती आणि नक्कीच मॅच मात्र टीमने जिंकली होती. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितांनी भरलेला खेळ आहे. 18 चेंडू असतील आणि 44 धावा चेस करायचे असतील. चला गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीमचे कर्णधार जर आले असतील तर तुम्हाला विनंती करतोय मी. राकेश कॅप्टन आलेत का? शिलोतर टीमचे कर्णधार इथे आलेले आहेत टॉस करण्यासाठी. डेफिनेटली टॉस बॉक्स मध्ये येतात कर्णधारांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतो आणि टॉस करण्यासाठी दादा या आपल्यास पुन्हा एकदा विनंती करतोय. राज या तुमच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉसची ओळख करून दिली जाते, एका बाजूने SK स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने गवलीपाडा असा हा कॉइन आहे. नाही कॉल येईल एकंदरीत आपण बघितला तर चिंचोटी टीम कडून, कारण की टॉस बॉक्स मध्ये जो पहिला कर्णधार येईल ना तोच कॉल देतोय. गवलीपाडा असा कॉल आणि डेफिनेटली येतोय गवलीपाडा. राज आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि विराजमान व्हा. टॉस जिंकला गेलाय अजित, 4 ओव्हरचा मॅच आहे, काय निवडाल इथे? शतरक्षण. हे मैदानावर तुम्ही खेळला, त्या मैदानावर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळलं जाते. शिलोतर टीम चांगली टफ टीम म्हणून ओळखली जाते. म्हणजे काय गेम प्लॅनिंग आखणार, कारण की ज्या वेळेला तुम्ही एका चांगल्या टीमच्या समोर उतरणार तेव्हा मैदानाच्या मध्ये काय नाही, हात सगळं तसंच केलं. शिलोतर संघाच्या समोर तुम्ही कधी खेळला आहात का? नाही.
म्हणजे पहिल्यांदा खेळतायत तुम्ही, तुमच्यासाठी सुद्धा आपण बघितलं तर मग परीक्षा असणार आहे. काय वाटतंय की या मॅचमध्ये तुम्ही शिलोत्तर संघाच्या कोणत्या खेळाडूंकडे जास्त लक्ष असेल? असेल अक्षय, असेल गजानन, ऋषी असेल, रणरुपेश आणि मी पण आहे. ज्याप्रमाणे आज विश्लेषण करायचं झालं तर मग आजचा दिवस म्हणजे संघ पण बघितले ना तर म्हणजेच जवळजवळ नागले ते चिंचोडी विभागातील संघ खेळताना पाहायला मिळतं. म्हणजे आज खेळणाऱ्या संघांमध्ये ना एक रेस असणार आहे. त्या रेसमध्ये कदाचित तुम्ही टॉप येण्याचा प्रयत्न करणार. हो नक्कीच करणार. शुभेच्छा असतील तुम्हाला. बास्ट ऑफ लक. शिलोत्तर टीमचे कर्णधार वळूया, पण टॉस तुम्ही गमावले. टॉस जिंकला असता तर काय जे घेतलं असतं माहिती नाही. कर्णधार नक्कीच बरोबर आहे. काय वाटते तुम्हाला मग आज टीम पूर्ण पॅक पाहायला मिळेल का, की कोणते खेळाडू खेळताना पाहायला मिळतील आणि काही असे असतील की पाहायला मिळणार नाहीत? 2 प्लेयर आहेत नवीन खेळणार आहेत, बाकी सगळे जुनेच आहेत. क्या बात आहे. मग आज तुमच्याकडे सुद्धा एक संधी आहे या स्पर्धेवर. मागचा जर रेकॉर्ड बघितला तर थोडासा खराब झालाय, परंतु जो झालं गेलं ते गंगेला मिळालं आणि आज नव्याने सुरुवात करणार. हो करणार ना सुरुवात नवीनच. शुभेच्छा असतील तुम्हाला. बास्ट ऑफ लक या मॅचसाठी. तर हे होते 2 कर्णधार. डेफिनेटली आपण पाहिलं तर अजित आज कर्णधाराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाली आहे. वही आपण चेस कडे कशा पद्धतीने केला जातोय हा 44 धावांचा चेस. वैया यावेळेला पहिलाच बॉल स्ट्रोक स्लिप गुड गॅट टेकून चेंडू दिला बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्याने फेकून. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धाबा 4. चौकार. मी आधीच उल्लेख केला होता या टीमला हलक्यामध्ये लेखू नये, कारण की ही टीम आहे करारा जबाब देणारी. सन्माननीय गजाननजी शेलका यांचं आगमन झालं. सन्माननीय गजानजी बुरकुंड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सहर्षी स्वागत करतोय. आणि दशरथजी शेलका यांचं आगमन झाले, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या वेबपेज वरती या आणि स्थान पण नवा पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय या मॅचच्या दिशेनं. पुढे एकदा तोच शॉट खेळायचा होता. म्हणजेच कल्पेश एक माइंडसेटने आलेले आहेत की आपल्याला कोणतं क्षेत्र मात्र आज टार्गेट करायचं, कोणत्या क्षेत्रामध्ये चांगले प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळायचे आहेत. परंतु ज्यावेळेला प्रत्येक वेळेला गोलंदाज तोच चेंडू देणार नाहीये, कारण की गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे की जर एखाद्या चेंडूवर बाउंड्री पडते मग कमबॅक आपल्याला कुठे करायचं आहे हे पाहायला मिळालं. 44 धावा चेस करायच्यात. पहिल्या बॉलवर चौकार 40 धावा अजून हव्या आहेत. परंतु या वेळेला आपण पाहिलं ना तर थोडंसं मी तर म्हणेन की कल्पेशांना सोजवर म्हणजे एक समजून एक मॅच विनिंग पारी खेळावी लागणार आहे, कारण की जर ते मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले ना शेवटपर्यंत तर डेफिनेटली ही मॅच मात्र जिंकू शकते पाटीलपाडा टीम. हा मोठा आघात केलाय, धोका निर्माण झालाय, परंतु धोका हा नक्कीच कायम राहिला जातोय आणि झेल मात्र विसावला जातोय फिल्डरच्या हातामध्ये. आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का दिलाय गावदी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा टीमला. कल्पेश सापडे इज आउट. आणि जयेश आपण जर बघितलं कल्पेशचे जे इरादे होते ना, हिट आउट या गेट आउट, ह्याच इरादे मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. कारण जे टार्गेट आपण जर बघितलं ना तर 44 धावांचा आहे. आणि या सामन्याच्या परिस्थितीनुसार आपण पाहतोय सलामीची जोडी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलंय. मागच्या मॅच मध्ये आपण बघितला लो स्कोर होता, वैभव मैदानाच्या आतमध्ये गेला, हाय स्कोर आहे. मंगेश हा मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे, मात्र कल्पेश स्वतःला सावरू शकलेला नाहीये आणि मोठा फटका खेळत असताना तो बाद झालाय. हेच पाहायला मिळालं, कारण की ज्याप्रमाणे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणते पहा 44 धावा आहे म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक माइंडसेट आहे की आपल्याला किती धावा घ्यायच्या. 15 धावा घ्यायच्या जवळपास मी तर म्हणेन, कारण की 15 जरी तुम्ही धावा घेण्यापासून वंचित राहिला, जरी तुम्ही 10 ते 12 जरी धावा पहिल्या षटकामध्ये घ्या म्हणजे तुम्ही मॅच मध्ये येत आहे, परंतु ते कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु ते खेळता आलं नाहीये आणि बाद झाले. यावेळेला बॅटची हलकीशी कळा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र फिल्डर आहेत तिथे. धाव मात्र मिळेल एक टीमची टोटल एक नाही पुढे सरकत असताना 5च्या घरामध्ये. म्हणजेच आता पाहिलं ना आपण प्रदीप तर जवळजवळ 39 धावा हव्या आहेत, परंतु इथून आपण पाहिले तर प्रत्येक बॉलवर नक्कीच मोठे फटके येणं गरजेची बाब नाही, तर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावंच लागणार आहे, कारण की इथून गेम चालवण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो हो क्या बात आहे, सुंदर देखना चेंडूची हाताळणी केली जाते.
आता मी तर म्हणेन की आता सर्वस्व जबाबदारी आहे ना या संघाची, ती म्हणजेच मंगेश या खेळाडूची असेल. कारण की त्यांना आठवावं लागेल शेलारचं मैदान, त्यांना आठवावं लागेल ती इनिंग नक्कीच, आणि आठवावं लागेल तो क्षण. हा मॅच जिंकायचा असेल तर मात्र मंगेश यांना नक्कीच ती झलक आज पुन्हा एकदा दर्शवावी लागेल. कारण की जवळजवळ त्यांच्या बॅटमधून 12 चेंडूमध्ये 52 धावा त्या मैदानावर आल्या होत्या. शॉर्ट पिचच्या वेळेला पुल केलाय आणि हा चेंडू मात्र आपण पाहिला तर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. कारण आहे ज्याप्रमाणे आपल्या नावाची ओळख, आपल्या नावाची झलक आणि आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना ठोकलेला त्यांना षटकार. बघा छोटा पॅक बडा धमाका, करणच्या बॅट मध्ये निघालेला एक धमाकेदार षटकार आपण पाहतोय. या षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचतो म्हणजे 12 या धावसंख्येवरती, म्हणजे अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. मी हेच म्हणत होतो की कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं बघा. आता तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये धावा 12 जमा केला म्हणजे तुम्ही मॅच मध्ये आले, परंतु कुठेतरी आपण पाहू शकतो तो एंटेन आता आपण पाहू शकतो की थोडासा समजूतदार क्रिकेट मात्र मी तर म्हणेन की या दोन्ही खेळाडूंना खेळावं लागेल जर मॅच जिंकायचा असेल. परंतु दुसऱ्या बाजूने मात्र आईमावली स्पोर्ट्स नागली टीम आता काय करेल तर मग ड्रीम बॉलच्या शोधात असतील. म्हणजे ड्रीम बॉल कोणते असतील तर ते ड्रीम बॉल म्हणजेच विकेट टेकर, आणि ते विकेट टेकर बॉल मात्र इथे वापरण्याचा प्रयत्न करते. आणि जर इथे विकेट पकडले गेले, विकेट मिळवले गेले तर मग मॅच मध्ये तेही येऊ शकतात. कारण की त्यांच्याकडे सुद्धा आपण बघितलं अनुभव भरपूर आहे. मंगेश यांनी चांगल्या प्रकारे चेंडू इथे खोदून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होता, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. जयेश तू म्हटलं होतंस की मंगेश ही मागची स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे खेळून आलेला आहे. त्याचा फॉर्म भरपूर चांगला पाहायला मिळाला होता मागच्या स्पर्धेमध्ये. म्हणजे त्याच्या समोर कुठेतरी चेंडू हाताळणं थोडंसं कठीण होऊ शकतं, काय म्हणशील? येस, डेफिनेटली आपण पाहिलं की गोलंदाजा सुद्धा मनामध्ये हेच असेल. यावेळेला पाहतोय आपण स्लॉक करण्याचा प्रयत्न, पाहतोय चेंडू डीप लॉंग लेग, सीमारेखा पार, मिळतील धावा 4. बघा हा चौकार आलेला आहे आणि हा बॅट्समन जो आहे ना इन्फॉर्म बॅट्समन आहे. कल्पेश जरी बाद झाला तरी मात्र तो जिम्मेदारीने खेळ करतोय. स्वतःवरती त्याचा देखील भरपूर विश्वास आहे आणि तो विश्वास त्याच्या संघाला नक्कीच पुढे घेऊन जाईल. बघा एक चांगला फटका आलेला आहे. या फटक्याने धावफलक थोडासा पुढे सरसवतोय, तो म्हणजे 18 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या षटकामध्ये आणि सरासरी जर आपण बघितले ना तर 16च्या सरासरीने 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर इथे चांगल्या टच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. जसं म्हटलं जात आहे ना की हातातलं गेलं तरी कोणी नशिबातलं घेऊ शकत नाहीये, आणि फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. कष्ट प्रामाणिक करावे लागतील, परंतु यावेळेला ग्रेट ऑपॉर्च्युनिटी कुंदन आहे. या वेळेला मात्र चुकी होणार नाहीये. आउटफील्ड मध्ये एक अव्वलचा खेळाडू म्हणजेच कुंदन, आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुरेश झेल कलेक्ट केला जातोय. धक्का मात्र हा मोठा दिला जातोय गावठी स्पोर्ट्स पाटील पाडा चिंचोटी या टीमला. मात्र आता या मॅच मध्ये थोडस मात्र आपण पाहिलं तर सत्र जे चालू होतं ते सत्र मात्र बिघडवण्याचं कार्य केलं गोलंदाजानं, आणि मोठी विकेट मात्र मिळवून दिली इथे गोलंदाज आपण पाहिलं तर तुषारनं आपल्या टीम साठी. जयेश तुम्ही सांगितलं की ड्रीम डिलिव्हरी टाकावी लागेल, मी हा ड्रीम चेंडू इथे टाकलेला आहे आणि हे ड्रीम इतकं मोठं आहे की मला वाटतं हा सामना सध्या तरी 60+ त्यांच्या बाजूने झुकलेला आहे. डेफिनेटली आपण पाहिलं की 60+ मात्र आपण देऊ शकतोय, परंतु आपण करण या खेळाडूला अनदेखा करू शकत नाही. छोटा पॅकेट बडा धमाका, कारण की त्याने एक षटकार जो ठोकला होता आणि तो षटकार नक्कीच नजरेत असेल. डगआउटला सुद्धा त्याच्यावर विश्वास आहे, कारण की त्या विश्वासाने अनेक स्पर्धेमध्ये बॅटिंग त्याची खूप चांगली राहिली आहे. परंतु या वेळेला आता पहिला पण तर नव्याने दाखल झालेला शैलेश शेलार नावाचा फलंदाज आहे, त्याच्याकडे तू सुद्धा आपण पाहिली आहे तर दमखम आहे, कारण की दोन्ही बॅटर आता 3ऱ्या आणि 4थ्या क्रमवारीमध्ये आलेले आहेत. आणि या दोन्ही खेळाडूंना आपल्या टीमसाठी संकट मोचक वाला खेळ करायचा आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 18 धावा झालेल्या आहेत. जयेश आपण जर दमखम आहे मात्र अनुभव थोडासा मित्रमंडळ कमी आहे. तो जो मंगेश जो होता ना तो सिनियर खेळाडू होता, अनुभव खेळाडू होता, तो बाद झालेला आहे. म्हणजे आपण पाहतोय या 2 खेळाडू जर आपण बघितला थोडासा अनुभव कमी आहे. सिच्युएशन नुसार त्यांना नक्कीच इथे खेळ करावा लागेल. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, बटन बॉल संपर्क झालेला, शॉट स्क्वेअर गेला, चेंडू आपण पाहतोय योगेश येतोय, चेंडूला फील्ड करतोय, थोडासा फंबल झालेला आहे, चेंडूला उचलेल तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत.
आणि या 2 धावेनिशी धावफलक आपण पाहतोय. वन शॉट बघा, मी तर म्हणेन चिंचोटे संघासाठी दुष्काळात 13वा महिना, कारण धावांची गरज आहे आणि एक शॉट धाव घेतलेली आहे. वन शॉट म्हणजे 19 धावा या धावफलकावरती चेंडू टाकून झाले 4. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय धावींची गरज असणार आहे, ती म्हणजे 25. विकेट बघा, विकेट डाऊन झालेली आहे, आणखीन एक विकेट. आणि इकडनं आपण पाहतोय चिंचोटे संघ थोडासा बॅकफूट वर जाऊ शकतो, कारण येणारे चेंडू आहेत 7 आणि धावा करायच्या आहेत 25. 25 धावा इथून आपण पाहिल्यात. नक्कीच हा बॉल खूप महत्वपूर्ण राहणार आहे प्रदीप, कारण की या बॉलवर एका मोठ्या फटक्याची मोहर लगावायला लागणार आहे. कारण की जर इथे मोठा फटका जर येतोय ना, तर मग शेवटच्या षटकामध्ये थोडंसं टोटल आहे ना ते कमी केलं जाऊ शकते. पण तो इथे आपण पाहिला की नवीन बॅटर येत आहेत उमेश, आता त्यांच्या मनामध्ये सुद्धा नक्कीच हा विचार चालू असेल की आता 25 धावा करायची आहेत, मग हा चेंडू मी फेस करेन, पण काय करायचं, कसं करायचं काय समजत नाहीये. परंतु या वेळेला तुषार यांची गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं ना तर अतिशय चांगले कार्य केले, कारण की पहिल्या 2 बॉलवर त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु उर्वरित 3 बॉलमध्ये त्यांचं कमबॅक झालंय, कारण की 1 धाव आणि 2 विकेट त्याने मिळवून दिलाय. चेंज ऑफ द पेस केला होता, चेंडूला वेट केलाय, त्यानंतर लॉफ्ट केलाय, चेंडू पाहिला पण लॉंग लेग से मारे का पार, मिळतील धावा 4 आणि या 4 धावेने मात्र टीमची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. पाहतोय आपण बघा, मोठ्या फटक्याची आवश्यकता. जयेश म्हटलं की मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, मोठा फटका आलेला जयेश, म्हणजे या चौकार धावफलक जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. आणि मी मागची स्पर्धा बघितली होती जयेश, याच मैदानावरती तब्बल 20 धावा चेस झाल्या होत्या 6 चेंडूमध्ये. इथे 21 धावांची गरज आहे. डेफिनेटली 21 धावा आणि स्ट्राईक एंडकडे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आपण पाहिली आहे तर मग चांगला बॅटर आहे करण बगली, जो नक्कीच या सीझन मध्ये चांगलं क्रिकेट खेळतो. आणि जेव्हा आपण चर्चा केली होती ना की इम्प्रोवाइज आणि नक्कीच कोणता खेळाडू आपल्या टीमसाठी या सीझन मध्ये चांगलं कार्य करतो आणि कोणाला जास्त पुढे घेऊन जाणार, तर नक्कीच करणला. आणि करणला का पुढे घेऊन जाणार, तर करणकडे असलेला विश्वास आणि तो विश्वास सार्थक ठरवण्याची संधी त्याच्याकडे सुद्धा आहे. आता ही मॅच आपण पाहिली आहे ना तर 6 चेंडू 21 बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतोय. कुंदन पहिलं षटक कुणालचं पाहिलं होतं, दुसरं षटक तुषारचं, तिसरं षटक कुंदनच्या हातामध्ये. करण आहे समोर, 6 चेंडू 21 धावा. शॉर्ट पिच होता, मिस्टामिंग झालाय, मात्र लिडिंग एज होतं आणि कॉटन बॉलची संधी कुंदनला आली आणि ती संधी मात्र आपण पाहिलं कंप्लीट केली आहे. आणि अशा तऱ्हेने मात्र विकेट करणची मिळवली आहे. मोठा धक्का पहिल्याच बॉलवर इथे कुंदननं दिलाय. न्यू बॅटर इन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये सारंग सापटे. ज्याप्रमाणे आज उल्लेख करायचा झाला तर गावदेवी स्पोर्ट्स पाटील पाडा चिंचोटे टीम ना पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी आउटफील्ड मध्ये चुका झाल्या आणि त्या चुका भरपूर नडत असताना पाहायला मिळतात. मी तर म्हणेन की त्या चुकांमुळे झालेला फायदा आणि त्या फायद्यांमुळे नक्कीच ज्या धावा जमा केल्या आणि त्या धावा मात्र या वेळेला भरपूर मात्र टोचत आहेत हेच म्हणायला काही हरकत नाही. 5 चेंडू आणि 21 धावा. लेफ्ट बॅट्समन स्ट्राईक एंड कडे पाहतोय कुंदन. लेफ्टी बॅट्समन साठी काय रणनीती वापरतायत, महत्वपूर्ण हा दुसरा बॉल असेल या षटकामध्ये. 5 चेंडू असतील. आणखीन मॅच आपण पाहिले तर ऑन आहे, कारण की या वेळेला एक चांगल्या योद्ध्याची गरज आहे. जसं म्हटलं जाते ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में आपके साथ खडा हो वही होता है सबसे बडा. आणि या वेळेला मुसीबत मध्ये टीम आलेली आहे, परंतु या मुसीबत मधून बाहेर काढण्याचं कार्य मात्र हा बॅटर करेल का, करावंच लागेल. या वेळेला 30 तर्रार चेंडूची हाताळणी केली जाते. डॉट चेंडूने मात्र मॅच थोडी कठीण होताना पाहायला मिळते. राहिलेले चेंडू आता 4 आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 21 धाव्यांची गरज.
ज्या वेळेला म्हटलं जाते ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लढणे वालों के कदमों में जहान होता है। यावेळेला चांगला शॉट एक्झिक्यूट केलाय आणि यावेळेला सरळ बॅटच्या साइने डाऊन द ग्राउंड शॉट मात्र थेट बाउंड्री लाईनच्या पार पाहायला मिळतोय। खणखणीत ताबडतोब चौकार, 4 धावा मॅच मध्ये कमबॅक केलाय। राहिलेले आता चेंडू आपण पाहिले तर 3 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। 17 या खतरा, हिट आउट या गेट आउट, 3 मोठे फटके मारणं खूप गरजेचं आहे। 17 धावा म्हणजे 3 षटकार ठोकावेच लागतील जयेश। डेफिनेटली हा चेंडू खूप महत्वाचा असेल, इथे मोठा फटका गरजेचा आहे। यावेळी लाडव्या बॅटच्या साइने फटका चांगला खेळला जातो, लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहे तिथे, मात्र दुसरी धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते। थ्रो आलाय आणि या थ्रोनं मात्र आपण पाहिलं तर थोडस मात्र आपण पाहिलं तर टोटल मात्र आपण पाहिलं तर आता कठीण। समोर रिक्षा आहे बघा, रिक्षा थोडीशी एकतर मागे या किंवा पुढे या, कारण की फ्रंट मिरर आहे, फेम ग्लास आहे, ती भरपूर त्रासदायक ठरते। समोर रिक्षा आहे, विशाल बरफ रिक्षा आहे तिथे थोडीशी बाजूला घ्यायला सांगा, कारण की त्याचा ग्लास भरपूर चमकतोय समोर, भरपूर रिफ्लेक्शन येत आहे, कारण डोळ्यावरती भरपूर रिफ्लेक्शन येत आहे त्याचं। थोडीशी मागे तरी घ्या, नाहीतर थोडीशी पुढे तरी घ्या। यावेळेला फुल टॉस परंतु षटकार आणि हे फटके सुरुवातीला येणं गरजेची बाब होती। जेव्हा आपण पाहिले फटके यायला हवे होते तेव्हा विकेट डाऊन झाले आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिले आहे। इथे मॅच मात्र जिंकली जातीये। आई माऊली स्पोर्ट्स नागली या टीमच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे आणि मॅग्निफिसंट कमालीचा खेळ त्यांचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला। आणि इथूनच आपण पाहिलं तर मग प्रभाव हा जबरदस्त आहे आजच्या दिवसामध्ये त्यांनी दाखवून दिलाय आणि नक्कीच 2 सामने जिंकून आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपण पाहिलं टॉप 3 मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच येताना पाहायला मिळतं। सकाळचं सत्र त्यांनी गाजवलंय, दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत नक्कीच कोणते संघ मात्र हे सत्र गाजवतील प्रत्यक्षात पाहणार आहोत। आता 2 संघ मात्र येत असताना पाहायला मिळतील। प्रो स्पोर्ट्स लाईन पडा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर। टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला, बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन आपण पाहिलं तर गावदेवी